नमस्कार मित्रांनो. आपण आज अशा जगात जगत आहोत जिथे सकाळची सुरुवात मोबाईलच्या स्क्रीनने होते आणि रात्री झोपण्यापूर्वीही आपली नजर स्क्रीनवरच असते. आपण दिवसभर काम, पैसा, सोशल मीडिया, धावपळ आणि अनेक अपेक्षांमध्ये अडकलेलो असतो. पण या सगळ्या धावपळीत आपण एक गोष्ट हळूहळू विसरत चाललो आहोत, ती म्हणजे निसर्गाशी असलेलं आपलं नातं. कधी आपण शांतपणे झाडाखाली बसलो आहोत का? कधी सकाळच्या गार वाऱ्याचा आनंद घेतला आहे का? कधी पक्ष्यांचा आवाज, मोबाईल किंवा टीव्हीचा आवाज न करता फक्त शांतपणे ऐकला आहे का? जर उत्तर नाही असेल, तर कदाचित आपल्याला थोडं थांबण्याची गरज आहे. निसर्ग आपल्याला काय देतो? निसर्ग आपल्याला फक्त हवा, पाणी आणि अन्न देत नाही. निसर्ग आपल्याला शांतता देतो. शहराच्या गर्दीत हजारो लोक आपल्या आजूबाजूला असतात, पण तरीही मनाला एकटेपणा जाणवू शकतो. पण एखाद्या शांत शेताच्या बांधावर बसलम, आजूबाजूला हिरवीगार झाडम, पक्ष्यांचा आवाज, गार वारा आणि समोर मोकलम आकाश, तेव्हा मन नकलत शांत होतं. निसर्ग आपल्याला सांगतो, थोडं थांब, प्रत्येक गोष्टीसाठी धावण्याची गरज नाही. निसर्गाकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. झाडाकडे बघा, ते उन्हात उभं राहतं, पावसात उभं राहतं, वादळ सहन करतं, तरीही ते आपल्याला सावली देतं, फलम देतं, ऑक्सिजन देतं. झाड कधी म्हणत नाही, मी इतकं दिलंम, आता मला काय मिळणार? निसर्ग आपल्याला देण्याची भावना शिकवतो. नदीकडे पहा, नदी सतत वाहत राहते. तिच्या मार्गात दगड आले तरी ती थांबत नाही. ती आपला मार्ग बदलते आणि पुढे जात राहते. आपल्या आयुष्यातही अडचणी येतात, कधी अपयश येतं, कधी लोक आपल्याला समजून घेत नाहीत, कधी परिस्थिती आपल्या विरोधात जाते. पण नदी आपल्याला शिकवते, थांबू नका, मार्ग बदलला तरी पुढे चालत राहा. एकटम राहणं म्हणजे एकटेपणा नाही. आज एकटम राहणं म्हटलं की अनेकांना वाटतं की माणूस दुःखी आहे. पण तसं नेहमीच नसतं. कधी कधी स्वतः सोबत वेळ घालवणं खूप गरजेचं असतं. निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ एकटम बसणं म्हणजे स्वतःपासून दूर जाणं नाही, तर स्वतःला पुन्हा ओळखण्याची संधी आहे. आपण दिवसभर इतरांचं ऐकतो. लोक काय म्हणतील, लोकांना काय आवडेल, आपण कसे दिसतो, आपल्याबद्दल कोण काय विचार करतं, पण कधी आपण स्वतःला विचारतो का, मला खरंच काय हवं आहे? हा प्रश्न समजून घेण्यासाठी कधी कधी शांतता आवश्यक असते, आणि ती शांतता निसर्ग आपल्याला सहज देतो. साधम जीवन म्हणजे कमी जीवन नाही. आज आपल्याला वाटतं की सुख म्हणजे मोठं घर, महागड्या वस्तू, भरपूर पैसा आणि सतत मनोरंजन. पण खरं सुख कधीकधी अगदी छोट्या गोष्टींमध्ये असतं. सकाळचा सूर्य, गरम चहा, शेतातून येणारा मातीचा सुगंध, पावसाचे थेंब, झाडावर बसलेले पक्षी, कुटुंबासोबत केलेलं साधं जेवण आणि रात्री आकाशात दिसणारे तारे. या गोष्टी विकत घेता येत नाहीत. त्यांचा आनंद फक्त अनुभवता येतो. निसर्ग आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतो. आपल्या मनात अनेकदा भूतकाळाच्या आठवणी असतात किंवा भविष्याची चिंता असते. उद्या काय होईल? माझं पुढे काय होणार? मी यशस्वी होईन का? अशा अनेक प्रश्नांमध्ये आपण आजचा दिवस विसरतो. पण निसर्ग वर्तमानात जगतो. सूर्य रोज उगवतो, फुलम त्यांच्या वेळेवर उमलतात, पक्षी आपलं काम करतात, झाडम हळूहळू वाढतात. निसर्ग घाई करत नाही. तो आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवतो, प्रत्येक गोष्टीची स्वतःची वेळ असते. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे, तुमची वेळ तुमची आहे. निसर्गापासून दूर गेल्यावर काय होतं? आपण जितके निसर्गापासून दूर जातो, तितके आपण कृत्रिम गोष्टींमध्ये जास्त अडकतो. सतत मोबाईल, सतत स्क्रीन, सतत आवाज, सतत माहिती. पण मनाला मात्र शांतता कमी मिळते. म्हणून दिवसातून काही वेळ मोबाईल बाजूला ठेवा. बाहेर जा, एखाद्या झाडाखाली बसा, शेतात फिरा, डोंगराकडे पहा, पक्ष्यांचा आवाज ऐका आणि काही वेळ स्वतःसोबत शांत बसा. कदाचित त्या शांततेत तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. निसर्गाचं रक्षण म्हणजे आपल्या भविष्याचं रक्षण. निसर्ग आपल्याला इतकं काही देतो. म्हणून निसर्गाशी जोडून राहणं म्हणजे फक्त निसर्गाचा आनंद घेणं नाही, त्याचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. एक झाड लावा, पाणी वाचवा, प्लास्टिकचा वापर कमी करा, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, पक्षी आणि प्राण्यांसाठी संवेदनशील राहा. कारण आपण निसर्गाचे मालक नाही, आपण निसर्गाचा एक भाग आहोत.
शेवटचा विचार मित्रांनो, आयुष्य खूप मोठं आहे असं आपल्याला वाटतं. पण खरं तर आयुष्य म्हणजे छोट्या छोट्या क्षणांची एक सुंदर मालिका आहे. म्हणून प्रत्येक क्षण फक्त धावण्यात घालवू नका. कधी थांबा, मागे वळून बघा, आजूबाजूचा निसर्ग बघा, मातीचा सुगंध घ्या, गाढ वारा अनुभवा, पक्ष्यांचा आवाज ऐका आणि धन्यवाद.